हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात? तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही म्हणा असाल आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवते. तर मित्रांनो, आपले जरा रानातली कामं होती, ककडी ही लावून काढली बरं का, त्यामुळं जरा व्हिडिओ पण काय बनवलं नाही. तर आजचा ब्लॉग ह्यासाठी बनवतो. माझ्या पाठीमागे पाहू शकता मित्रांनो, कशा प्रकारे आमची ककडी झाली. माझ्यामध्ये थोडी पातळ झालेली आहे बरं का, पण तरी सध्या छान आहे. ककडी पण लागलेली आहे, त्या तिकडं खायला पण आलेले बरं का. तर अशा प्रकारे आपला चालूचा तर आहे म्हणायचं. आणि मित्रांनो, तुम्ही जर म्हणतील ही कुठली ककडी, तर मित्रांनो ही आहे म्हणजे कोल्हापुरी ककडी, म्हणजे एकदम देशी वाळूक. तर ह्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे तुम्हाला, तुम्ही पण या खायला. तर आता चालू आहे औषध सोडायला बरं का, औषध सोडायला चालू आहे. इकडं पाहू शकता तुम्ही, हो का, औषध उडलेले. आता हो का, इथं औषध कालवलेलं आहे. हो, नुसतं औषध ह्यात होतायचं असं ॲटोमॅटिक जातं. पंपाद्वारे सोडतो बरं का. आणि हो का, ह्या इकडं बघा मित्रांनो, कशी पातळ ककडी झालेली आहे, आणि त्या तिकडं तेवढी चांगली आहे बरं का. आणि तुम्ही माणसाला ही पातळ होण्याचं कारण ते म्हणजे पाणी जास्त झालेलं आहे बरं का. चला, अर्धा बेला केलं तर आता अर्धा बेला सोडतो औषध. आणि आता एवढं सोडून झाल्यानंतर सकाळी त्याला फवारले बरं का. आणि हो का, फवारले पण दाखवतो तुम्हाला. हो, हे औषध फवारले एक नंबर. हे औषध 3 पंपासाठी केलं तर 3-3.5-4 पंप लागले बरं का. तर हो का, इकडं ह्या नळ्यात पाणी बसत नाही ना एवढं, त्यामुळं मी इकडं असं पाणी सोडलेलं आहे ऊसाला. आणि ऊस आपल्या वैरणीने लिखलेलं बरं का. तर चला मित्रांनो, भेटूया घरी.